तुम्ही मोकळं बसा. मग पलीकडे सर. बर्थडेचं कशाला उभं बोलणं खाली. मोकळं बस. चल. आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचा बेस कंप्लीट केलेला आहे काल. Arithmetic progression is a sequence in which the difference between consecutive terms is constant, which is denoted by small d. First term is a1 or a. Nth term is an. Number of terms is n, which is natural number. जर काल तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे तरी आमचा श्रीनिवास कन्फ्युजच. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आपण आज एक महत्वाची गोष्ट शिकणार आहोत आणि जिथून तुमचा ऍक्च्युअल एक्झाम मध्ये क्वेश्चन यायला स्टार्ट होतात. पहिला 1 मार्काचा क्वेश्चन कोणता सांगितला? एपी आहे की नाही ओळखा. किंवा दुसरा प्रश्न कसा येतो की एपी आहे याची फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स सांगा. अशा टाइपचे 1-1 मार्काचे बेसिक प्रश्न येतात. आता जो मेन टॉपिक आहे या चॅप्टरचा दॅट इज जनरल टर्म. जनरल टर्म इन अँड एपी. कोणत्याही अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला त्याची जनरल टर्म काढायची. आता जनरलचा अर्थ काय असतो समजून घ्या. पहिल्यांदा जसं एक एक्झाम्पल आपण काल घेतलेलं 2, 4, 6, 8 या पद्धतीने आपण ही एपी लिहित आहोत. असं करत करत जसं ही फोर्थ टर्म आहे, ही थर्ड, ही सेकंड, ही फर्स्ट, असं करत 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 आपण पुढे गेलो आणि आपल्या लक्षात आलं की एक पॅटर्न सापडला यामध्ये की कॉमन डिफरन्स 2 चा आहे. पुढे जाता जाता लक्षात आलं की असं करत करत जर मी ह्याच्यामध्ये 820 ला येऊन थांबलो, 20 टर्म्स पर्यंत आलो. त्याचा अर्थ 20 नाहीये. तेच सांगितलं काल तुम्हाला. ही आहे 20th टर्म. ठीक आहे. तर इथे येऊन थांबलो. तर माझा प्रश्न आहे की हा नंबर किती असेल? हा नंबर काय असेल? मग जसा फोर्थ टर्म 8 आहे. तर हा नंबर किती असेल? तर अशा प्रश्नामध्ये आपण याला काय करतो? दिलेल्या सिक्वेन्समध्ये जी एपी आहे त्यात कोणतीही टर्म आपल्याला काढायची आहे रँडमली. आता प्रत्येक वेळी लिहित बसणार नाही आपण. तर आपल्याला असं काहीतरी लॉजिक लावावं लागेल की एक पॅटर्न असल्यामुळं वेअर इज अ पॅटर्न देअर इज अ फॉर्म्युला. मॅथ्सचा बेसिक रूल आहे. कोणताही फॉर्म्युला हा पॅटर्नने बनलेला असतो. कारण त्याच्यामध्ये ती गोष्ट फिक्स असते. एक रूल असतो आणि त्या रूलला आपण फॉर्म्युलेट करतो. बाकी काही काम नाही. तर आता आपण अशा क्वेश्चनला इथे डायरेक्ट न सोडवता एक पॅटर्न चेक करू आणि जनरल टर्मचा एक फॉर्म्युला बनवू. आणि तोच फॉर्म्युला आहे जसा मी काल तुम्हाला लिहून दिला होता. an इज इक्वल टू a प्लस n-1 टाइम्स t. हा आहे तो फॉर्म्युला. जनरल टर्म कोणत्याही एपीची जनरल टर्म अशी लिहितात. an इज nth टर्म तुम्हाला जी पाहिजे ती. a इज द फर्स्ट टर्म. n इज नंबर ऑफ टर्म्स. जसं आता मी काल सांगितलं जिथं येऊन थांबायचंय त्याला आपण nth टर्म म्हणू. जसं मला इथं 20th टर्म माझी nth टर्म आहे. कारण इथंच थांबायचं मला पुढे जायचंच नाही. तर nच्या जागी मी 20 लिहिणार. जसं आता मी याच क्वेश्चनला जर इथे ट्राय केलं तर मला nच्या जागी 20 लिहायचंय. 820 काढायचंय. तर मी फर्स्ट टर्म पाहिल. फर्स्ट टर्म 2 आहे. संस्कृती इकडे बघलं तर फायदा होते. n किती आहे? 20 आहे बघा. n 20 आहे. तर 20 - 1 आणि कॉमन डिफरन्स 2 चा आहे. बस याला सिम्प्लिफाय करा. 2 प्लस आता याला डायरेक्ट 19 टू द 38 आणि इथे येईल 40. आता याचं तुम्ही डायरेक्ट काही पाहून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर असं म्हणू नका याला फॉर्म्युल्याची का गरज आहे? असं नसतं. जेव्हा पुढं एक भारी भारी प्रश्न येते तिथं पाहून काहीच सांगता येणार नाही. तिथे हे कामाला आहे. त्याच्यामुळे जनरल टर्म असतात. मॅथ्सवाल्याला माहिती आहे. इथं 2चा डिफरन्स आहे. 20व्या जागी दुप्पट होऊन 40 येईल. ठीक आहे नाही. ते तिसरी चौथीचे लेकरू सांगते. ज्याला 2चा टेबल येते. तेही सांगते. पण असं नाही जमत. या फॉर्म्युल्याचं काम पुढे आहे, हायर लेव्हलला आहे. असं कुठेही या छोट्या-छोट्या गोष्टीसाठी हा फॉर्म्युला नाहीये. फॉर्म्युला बनवलेलाच असतो. तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये पुढे गेलं पाहिजे. तर हे आलं. आता आपला मूळ मुद्दा आहे, हे कसं आलं? खूप सोपं आहे. मी सांगतो अशा फॉर्म्युल्यांना जे आपण एका ॲक्टिव्हिटी किंवा एक्सपेरिमेंटने बनवतो मॅथ्समध्ये. त्याला एक नाव दिलं होतं आठवा. एम्पिरिकल फॉर्म. एम्पिरिकल फॉर्म काय असतो? जो बाय
एक्सपेरिमेंट बनवला जातो. म्हणजे तिथं कोणतंही लॉजिकल प्रूफ नसतं. तुम्ही पॅटर्नला क्रॅक करता आणि सॉल्व्ह करता. जसं आपण आय-टीचा जो पेपर असायचा स्कॉलरशिपमध्ये, आय-एम-ओमध्ये व्हिच नंबर विल बी देअर ॲट द प्लेस ऑफ क्वेशन मार्क ऑर द बॉक्स ऑर अ स्टार असे जे क्वेशन्स आपण करत होतो. तो नंबर आपण कसा क्रॅक करत होतो? आपण पॅटर्न पाहत होतो. एक जनरल रूल पाहत होतो आणि सॉल्व्ह करत होतो. तोच प्रकार आहे. चला एक काम करू आपण. आता याच्यात 2 पहा. 2 2 कोण आहे? फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्ममध्ये डिफरन्स असतो का? नाही. याचा अर्थ मी A प्लस डी लिहितो इथं. थोडं समजून घ्या. Aला A1 म्हणा किंवा A म्हणा. तर इथं D 0 आहे. तर ही कशाला इक्वल झाली? Aलाच इक्वल झाली टर्म. 4 काय होतं? सर 4 मध्ये मी काय करतो? A घेतो. नीट बघा. नीट बघा काय व्हायलंय. A घेतो. A मध्ये मी D ॲड करतो आता. बघा A किती होता? 2. 2 मध्ये मी कोणाला ॲड केलं? चला आपण याला असं लिहू. जसं इथं मी फर्स्ट टर्म लिहिली. फर्स्ट टर्म मध्ये मी डिफरन्स ॲड केला. म्हणजेच मी A मध्ये D ॲड केला आणि मला सेकंड टर्म भेटली A प्लस D व्हिच वॉज A2. ही किती होती? A1. आता बघा पॅटर्न कसा बनतो. 6 काय आहे? सर मी फर्स्ट टर्मच घेतो. बघा मुद्दाम फर्स्ट टर्म घेत राहा आणि त्याच्यामध्ये मी ॲड करतो 4. 4 काय होता सर? 4 होता डिफरन्सचा ट्वाइस. कळतंय? म्हणजे बघा फर्स्ट टर्म A, डिफरन्स D त्याची डबल 2D आणि ही कोणती टर्म आहे? A3 आहे. ठीक आहे? पॅटर्नकडे लक्ष द्या. 8 सर 2 मध्ये मी 6 ॲड केला म्हणजे मी डिफरन्सचा 3 टाइम्स ॲड केला. नेहमी डिफरन्सचा 3 टाइम्स. तर फर्स्ट टर्म मध्ये मी 3D ॲड केलं आणि मला भेटली 4th टर्म. समजलं? नाऊ पॅटर्न इज क्रॅक. काय होते बघा. असं करत मी कुठे येतोय? nth टर्मकडे येतोय. कळाले सगळ्यांना? प्रत्येक स्टेपकडे लक्ष द्या. nth टर्म कशी आली पहा. नीट पॅटर्न बघा. फर्स्ट टर्म मध्ये D 0 होता. बघा प्रत्येकामध्ये या प्रत्येकामध्ये A फिक्स आहे. चला A फिक्स आहे. A फिक्स आहे. बघा A प्लस जसा A प्लस 0, A प्लस D, A प्लस 2D, A प्लस 3D त्याच्यानंतर A प्लस 4D, 5D, 6D असे येत राहणार. A प्लस इथे सर एवढं कळलं की D फिक्स आहे. इथे जरी नाही कळलं तर 0D म्हणू शकता ना? हा कोण आहे? 1D, 2D, 3D. नीट बघा. सर हा 0 कसा आहे? जेव्हा फर्स्ट टर्म होती, तेव्हा D सोबत 0 मल्टिप्लाय झाला. ठीक आहे? सेकंड टर्मला 1 आला. थर्ड टर्मला 2 येत आहे. फोर्थ टर्मला 3 येत आहे. म्हणजे मला जी टर्म काढायची आहे, त्याच्यावरून D सोबत कोण मल्टिप्लाय होतोय? 1 लेस. म्हणजे जर इथं n असेल, तर इथं n-1 असायला पाहिजे. राइट हिअर वी गेट द फॉर्म्युला. समजला हा फॉर्म्युला कसा बनतो? आता याला कोणतं प्रूफ नाही. गिव्हन, प्रूफ असं काही नाही. आपण पॅटर्नला क्रॅक केलं. हा फॉर्म्युला पॅटर्ननेच बनलेला आहे. तुम्ही 12वी ला गेलात तरी हाच फॉर्म्युला असाच मिळेल. तिथं दुसरं डोकं लावायचं नाही. आता समजून घ्या, तर कोणत्याही एपीला आपण इथं लिहितो जनरल टर्म इज an which is given by first term plus n-1 times t. आता हा फॉर्म्युला पुढचे 2 वर्ष सोबत ठेवायचे. इंजिनिअरिंगला जाईपर्यंत. कामाला येणार आहे. इंजिनिअरिंग म्हणूनच नाही. नीटच्या मुलांना फिजिक्समध्ये याचं काम आहे. हे नेहमी लागणार. तर लक्षात घ्या, हा फॉर्म्युला एपीचा सगळ्यात पहिला मेन फॉर्म्युला आहे. जनरल टर्म. आता याच्या हेल्पने तुम्ही कोणताही क्रॅक करू शकता. आता याचे ऍप्लिकेशन क्वेश्चन कसे येतात? बघा ऍप्लिकेशन क्वेश्चन असतात. सम काढण्याचे क्वेश्चन असतात. आता याची सम काढण्यासाठी एसएनचा फॉर्म्युला असतो. पण आपण अजून एएन ला थोडंसं एक्सप्लोर करूया. संपलं नाही, हे फक्त स्टार्ट झालेलं आहे. आता तुम्ही पहा, मी तुम्हाला कसा प्रश्न विचारेन? पहा
माझ्याकडे समजा 2, 5, 8 या पद्धतीने AN पर्यंत एक सिक्वेन्स आहे. माझा फर्स्ट क्वेश्चन, इज इट एन एपी? कॉमन डिफरन्स 3 चा आहे. कधीही पॅटर्न क्रॅक करण्यासाठी आपल्याकडे मिनिमम 3 टर्म्स पाहिजे. मी कालच सांगितलं 3 का पाहिजे. 2 मध्ये कन्फ्युजन आहे. ठीक आहे? तर इथं तसं नाही. इथे तुम्हाला कळलं आता 3 ने ऍड होत आहे. तर चला, आपल्याला जर याचा जनरल फॉर्म्युला पाहिजे तर तो जनरल टर्मनेच येणार. त्यासाठी काय काय करणार? तुम्हाला असं विचारतात, परीक्षेत सांगतात फाइंड जनरल टर्म. याची जनरल टर्म सांगा. बघा याचे क्वेश्चन्स कोणकोणत्या टाईपचे येतात ते मी सांगायला. फर्स्ट टाईप, एक एपी देतील, त्याची जनरल टर्म सांगा म्हणतील. त्याच्यावर सोपा प्रश्न काय होता? एक एपी देतील, त्याच्यातली 10वी टर्म सांगा, 5वी टर्म सांगा. जशी आता आपण 20th टर्म काढली होती. तसं तुम्हाला म्हणतील याची कोणती एक टर्म सांगा काय येईल. तर त्यासाठी डायरेक्ट या फॉर्म्युला ठेवून द्या. आता आपण प्रूफही पाहिला, हा फॉर्म्युला कसा बनला. चलो, आता बघा याची जनरल टर्म कशी काढतात. त्यासाठी या एपीची फर्स्ट टर्म लिहा, कॉमन डिफरन्स लिहा, असा लिहायचा नेहमी. A2 मायनस A1. कालच सांगितलं A2 मायनस A1 करतात, A1 मायनस A2 नाही. त्याच्याने इन्क्रीजिंग डिक्रीजिंग कळते पटकन. डिफरन्स पॉझिटिव्ह आला म्हणजे इन्क्रीजिंग एपी आहे. आता ही पॉझिटिव्ह येते बघा, इन्क्रीज होत आहे 3 ने. त्याच्यानंतर आपल्याला AN काढायचंय. त्याच्यात N कोण आहे? Nच आहे, माहित नाही की तो काढायचा आहे. जनरल फॉर्म आहे ना. जनरल आहे. इथे 20, 30 असं नाही काढायचं आपल्याला. N कोणताही असेल. असा प्रश्न येतो. असा येतो बघा प्रश्न. एका सिटीची पॉप्युलेशन या इयरमध्ये एवढी होती. ती पर इयर या डिफरन्सने इन्क्रीज होत होती. तर 2050 मध्ये याच पॅटर्न नुसार बघा त्याची पॉप्युलेशन किती राहील याचा जनरल फॉर्म तयार करा. आणि मग अजून 400 वर्षानंतर या सिटीची पॉप्युलेशन याच रेटने वाढत असेल तर ती किती असेल. असा जो क्वेश्चन येतो. आता हे क्वेश्चन्स किंवा असे फॉर्म बॅक्टेरिया ग्रोथ नाही बायोलॉजी मध्ये पण असतात. जसा व्हायरस, कोरोना व्हायरस कसा वाढतो. कोरोना व्हायरसचा ग्राफ असा नसता, हे रॉंग आहे. कोरोना व्हायरसचा ग्राफ असा असतो किंवा तो असा असतो. हे आपण शिकणार पुढच्या फाउंडेशनला. हा जो ग्राफ आहे दिस इज लॉगॅरिथमचा ग्राफ आहे. हा एक्सपोनेन्शियलचा ग्राफ आहे. दुसरा एक्सपोनेन्शियलचा ग्राफ असा आहे. हा असतो ई रेस टू एक्स, तर हा असतो ई रेस टू मायनस एक्स, हा असतो लॉग टू द बेस ई ऑफ एक्स. हे त्याचे ग्राफ आहे. आता हे शिकायचं आपल्याला पुढच्या फाउंडेशन. दिवाळीपर्यंत हे सगळं करा तुम्ही. आता लक्ष द्या. तर ही ग्रोथ असते. कोणत्याही सायन्समध्ये मॅथमॅटिक्स शिवाय पुढे जाता येत नाही. n इज इक्वल टू n आहे आणि आपल्याला विचारले मग an सांगा. चला आपण फॉर्म्युला लिहू. काय लिहिणार? an इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आता बघा याचा फायदा काय असतो. इथे लिहायचं जनरल टर्म. ते परीक्षेत कसं लिहायचं ते सांगायलो. ठीक आहे, जनरल टर्म. आता an ला n लिहा, कारण n nच आहे ना, माहित नाही. फर्स्ट टर्म लिहा 2, n माहित नाही. ही किती आहे? 3. 2 प्लस 3 ने मल्टिप्लाय करा 3n. आता एक हॅक देतो जिथे नेहमी मुलं चुकतात. तुम्ही दोघी लक्ष नाही देते ना, मला अजून एक कळायले. बघा इथे 2, हा जो 3 आहे ना, आपण इकडे लिहितोय. एक सवय लावून घ्या. कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी सांगायला. या गोष्टी कोणी सांगणार नाही. हा 3 इथे लिहायची सवय ठेवा. कारण सांगतो. इथे जर -3 आला आणि इथे प्लस आला तर दोन साइड मध्ये लेकरं कन्फ्युज होतात. निगेटिव्ह डिफरन्स आला तर कन्फ्युजन होते. ते होऊ नये म्हणून तुम्हाला पद्धत सांगतो. या 3 ला इकडे अझ्युम करा. तर तुम्ही ऍक्च्युअली कशाने मल्टिप्लाय करताय? +3 ने. हे बघा हा प्लस आणि हा 3. +3 ने n ला करा. +3n. आता +3 ने -1 ला करा. -3. तर an काय बनेल? सर 3n - 1 बनेल. दिस इज युअर जनरल टर्म. ही जनरल टर्म कोणाची? या एपी साठी आहे. नाहीतर म्हणता जनरल आहे कशालाही लावतो. नाही. तुम्ही हे काढलं कोणासाठी? ज्याचा फर्स्ट टर्म 2 आहे आणि ज्याचा डिफरन्स +3 आहे. +3 नाही +3.
त्याच्यासाठी ही जनरल टर्म. सर याचा काय फायदा? आता विचारतो. फाइंड 120th टर्म. तर पुन्हा एवढा फॉर्म्युला लिहायची गरज नाही. समजलं? जनरल टर्म आपल्या जवळच आहे. तर सिंपल एक काम करायचं. म्हणजे आपल्याला काय काढायचंय? A120 काढायचंय. ठीक आहे? असा. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय? AN. याच्यासाठी जनरल टर्म ही आता. आता पुन्हा हे पहिलं लिहू नका, कारण याच्यावरच हे काढलेलं आहे आपण. तर इथे तुम्ही यांच्या जागी काय लिहा? 120. इथे लिहा 120 -1. इथे 360 -1. तर हे 359 येईल. दिस इज द फायनल आन्सर. तर जनरल टर्मचा हा फायदा असतो. जनरल टर्म तुम्हाला प्रत्येक वेळी हा फॉर्म्युला वापरा असं म्हणत नाही. हा क्वेश्चन तुम्हाला सीबीएसई एक्झाममध्ये 3 मार्कासाठी येतो. आणि याला 4 मार्कासाठी काय करतात? एका वर्ड प्रॉब्लेममध्ये बसवतात. मी आता जे पॉप्युलेशनचं सांगितलं, अशा टाइपमध्ये बसून एक मोठा प्रश्न बनवतात. त्याच्यात 2 टाइपचे प्रश्न येतात. एक जनरल टर्म एएन वाले आणि दुसरे एसएन वाले. त्याच्यात वर्ड प्रॉब्लेम 2 टाइपचे आहेत. एक ऑडिटोरियम आहे. त्याच्यामध्ये लोकांना बसण्यासाठी चेअर्स अरेंज केलेल्या आहेत. रो वाईज. फर्स्ट रो मध्ये समजा काय केलेलं आहे त्यांनी 60 चेअर्स टाकल्या. मग त्याच्या बॅकला 58, मग 56 असं करत त्याच्यामध्ये एकूण 120 रोज आहेत. खूप मोठं ऑडिटोरियम आहे. 120 रोज आहेत. तर सांगा 60th रो मध्ये किती चेअर होत्या? असे जे क्वेश्चन्स आहेत दॅट इज एपी. मॅथ्समध्ये काही फुकट नसते. तुमच्या ब्रेनला चॅलेंज केलं जातं. तर पहिले 60, मग 58, मग 56. बघा इथे एपी डिक्रीज होत आहे. 2, 2, 2 ने कमी होत आहे. तर इथे कॉमन डिफरन्स तुम्ही -2 घ्यायचा. नाहीतर आमच्या बाबूभाई सारखं होते. तर लक्षात घ्या 2 ने डिफरन्स कमी झाला पाहिजे. D-2 घेतला तर आन्सर येतं आणि Nला 60 ठेवायचं. आपल्या डोक्यात किती ताप झाला असता जर हा फॉर्म्युला माहित नसता तर. सर आधी 60. आता बघा जनरल टर्म. जनरल टर्मचा फायदा इथं होतो. Dला निगेटिव्ह ठेवा. क्रॅक करा. बचत गटाचे प्रश्न असेच असतात. की एकाने एवढं लोन घेतलं त्याच्यावर एवढं त्याला इंटरेस्ट लागलं. आता हे इंटरेस्ट त्याला एवढ्या ईएमआयला द्यायचंय. त्यानं पहिला ईएमआय समजा ₹5000 दिला. दुसरा ईएमआय त्याने 4800 दिला. नंतर 4600 दिला. म्हणजे प्रत्येक वेळी ईएमआय 200 ने कमी होत आहे. तर किती महिन्यात त्याचं लोन 0 होईल? असे जे क्वेशन्स आहेत दॅट इज एपी. तर एपीचे ट्रेमेंडस ॲप्लिकेशन आहे. आता कळाले याचं कसं ॲप्लिकेशन आहे. इंजिनिअरिंगमध्ये, पॅटर्न रिकॉग्निशनमध्ये किंवा एखादा सॉफ्टवेअर तयार करताना याचा यूज होतो. तर हे सगळं कोडिंगमध्ये केलं जाते पुढे चालून. आपण ज्या लँग्वेजेस शिकतो सी, जावा, पायथन त्याच्यामध्ये हे कोड केलेले असतात. आणि तुम्हाला तिथं ॲज अ प्रोग्रामर काय करायचं असते? कोणत्या सॉफ्टवेअरसाठी मला कोणता कोड लागतो? त्याच्यासाठी मी कोणता मॅथ्स वापरेल? त्याच्यासाठी इंजिनिअरिंग असते. तुम्हाला वापरायचं डायरेक्ट पीसीवरच. पण त्याच्यातला कोड तुमच्या डोक्याने केला पाहिजे. आज एआय तुमच्याकडे आहे. पण एआयला कसं सांगून काय तयार करायचं हे तुम्हाला विचार करावा लागेल. प्रॉम्प्ट म्हणतात त्याला माहिती की नाही? एआयला जो प्रॉम्प्ट देतो आपण, तो आपण जेवढा परफेक्ट देऊ तेवढं ते तुम्हाला आउटपुट देईल. तुम्ही त्याला नोट्स मागायला पण तुम्हाला आता समजा मला एखादा प्लॅन तयार करायचा आहे, स्टडी प्लॅन बनवायचा आहे. तर मी तो स्टडी प्लॅन म्हणलं गिव्ह स्टडी प्लॅन फॉर 10th स्टँडर्ड. चिल्लर प्रॉम्प्ट झाला. त्यालाही कळलं नाही याला नेमकं काय पाहिजे. मी जसं विचारलं ते तसं आन्सर देऊन टाकते. मी जर त्याला सांगितलं पूर्ण क्रायटेरिया, मेक अ स्टडी प्लॅन फॉलोइंग द क्रायटेरिया. याच्यामध्ये एवढ्या दिवसाचं असलं पाहिजे, इथून एवढं पाहिजे, एवढ्या तासाचं पाहिजे, एवढ्या सब्जेक्टचं पाहिजे, एवढ्या चॅप्टरचं पाहिजे, एवढे सब चॅप्टर्स पाहिजे, त्याच्यात एवढ्या टेस्ट पाहिजे, एवढी रेस्ट पाहिजे. असं सगळं सांगितलं. मग त्याला सगळा विचार करून जे प्लॅन देते. ती पॉवर आहे एआयची. तर ते म्हणते तुमचं प्रॉम्प्ट किती छान आहे त्याच्यावर नाही. तुम्ही प्रॉम्प्ट पाहिजे तर तो प्रॉम्प्ट आहे. असो. समजलं हे? याचं एक सेकंड ॲप्लिकेशन असतं. समजून घ्या. तुम्हाला एक जनरल टर्म मी देतो. AN इज इक्वल टू पहा, पहा 4n + 3. तुम्हाला असा प्रश्न विचारतात, इज इट ॲन एपी ऑर नॉट? ही एपी आहे का सांगा? आता बघा हळू-हळू डोक्याला ताप सुरू होतो. ही एपी आहे का सांगा?
काळजी करू नका. एपी कशावर डिफाईन केली होती? पोपट. कोणसा तोता आहे? कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्सचा एक फॉर्म्युला दिला होता का? an मायनस an मायनस 1. आठवते? an आहे, एक an मायनस 1 आणा. म्हणजे n ला रिप्लेस करा n मायनस 1 ने. मी तुम्हाला याच्या 2 मेथड सांगतो. लक्ष द्या. 2 मेथड सांगायला. दोन्ही माहित पाहिजे. चला. जर आपल्याला अशी एखादी जनरल टर्म दिली असेल, ओके, आणि विचारलं सांगा ही एपी आहे का? एक काम करू आपण. आपण थोडंसं तुम्हाला याची अजून फील सांगण्यासाठी ही जनरल टर्म घेऊ. तिथे एपी आहे ना? एपीवरूनच बनवलंय त्याला? हां. आपण रिव्हर्स विचार करू. तुम्हाला दिलंय 2, 5, 8 आणि बनवलं तुम्ही 3n-1. आता उलटा विचार करा. तुम्हाला दिलेला आहे 3n-1 आणि चेक करायचं एपी आहे का? असं समजा की मला माहित नाही एपी आहे की नाही. ठीक आहे? अननोन व्हा. आता अननोन झालात की मग नोनकडे जायची मजा असते. इथे an ला काय लिहूया? 3n-1. बघा मी उगाच शिकवायला चॅप्टर शिकवू शकतो. मला आवडत नाही तसं. हा an आहे. आपल्याला कोणत्याही दिलेल्या टर्मला जर एपी आहे की नाही चेक करायचं असेल, तर याचं एक स्टँडर्ड मेथड आहे. पहिल्यांदा an लिहा. आता काय करा? an-1 लिहा. बघा कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. पुढचा मायनस मागचा. याले लक्षात? a2 मायनस a1. तेच करायला आपण. म्हणजे काय सर याचा अर्थ काय? जिथे-जिथे n आहे, तिथे n-1 ठेवा. असा याचा अर्थ असतो. सर 3 तर कॉन्स्टंट मल्टिपल आहे. n च्या जागी काय ठेवा? n-1. तो हा n-1 नाहीये. बघा कन्फ्युजन नको. फक्त मी याच्या जागी ठेवले. आणि एक्स्ट्रा बाहेर कोण आहे? एक -1 आहे. हा फरक कळला पाहिजे हा. चला मल्टिप्लाय करा. 3n-3 -1. तर 3n-4. दिस इज युअर an-1. हे सेकंड आहे. तर आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट डिफरन्स पाहिजे. कॉमन डिफरन्स. डिफरन्स व्हेरिएबल नसला पाहिजे. डिफरन्स व्हेरिएबल झाला तर व्हेरिएबलच्या व्हॅल्यू बदलल्या तर डिफरन्स बदलतो. म्हणून आता याची टेस्ट काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल राइट an this equation, then create an-1 and now take their difference. आता काय करा? an-1 मायनस an करा. बरोबर? तर an-1 कोण आहे? 3n-4. त्याच्यातून मायनस करा हा. मायनस मध्ये साइन बदलतात. हे विसरू नका. आता जादू दिसते बघा. कॅन्सल आउट झालं? छान. आता बघा काय आलं? 3n -3 -1 ओके. सांगा. किती आलं? -3. कॉन्स्टंट नंबर आहे? कॉन्स्टंट आहे? इट्स अ कॉन्स्टंट. संपलं. जर तुमचा हा डिफरन्स कॉन्स्टंट आला, त्याच्यासोबत कुठं आहे का n वगैरे? नो व्हेरिएबल. ह्याच्यासोबत व्हेरिएबल नाही. सो इट इज अँड एपी. डिफरन्स कॉन्स्टंट आला तर ती एपी असते. तेवढंच लक्षात ठेवायचं. आता बघा इथे कुठे कॅल्क्युलेशन मिस्टेक आहे का ते पण चेक करा. n ला n-1 लिहिलं, 3n-3. बोला. हो. अरे मी उलट केलं का बेटा? काय नाही. हां, बरोबर आहे. बरोबर आहे. याला आपण 2 प्रकारे करू शकतो. आता हा मोठा आणि हा लहान आहे ना? ठीक आहे. आता एक काम करा. बरं झालं याच्यावर मला अजून एक गोष्ट आठवली तुम्हाला सांगायची. आपण an काढला ना? त्यानंतर काय काढला? n-1. तुम्ही n+1 पण काढू शकता. +1 काढा म्हणजे ह्याच्यातून ह्याला मायनस करा. आता बघा, बरोबर आहे. आपला आता डिफरन्स निगेटिव्ह 3 आला होता. पण आपली ॲक्चुअल एपी इन्क्रीजिंग होती. ते पॉझिटिव्ह 3 यायला पाहिजे. हां, बघा कळलं? आता बघा काय होते an कोण आहे? 3n-1. त्याच्यातून याला मायनस करा. +4 होईल. आता बरोबर आहे. बघा +3 आला. ठीक आहे? आता कॉमन डिफरन्स 3 आला. हे काय झालं? कॉन्स्टंट. गुड बेटा. थँक्स फॉर करेक्शन. तर डी आला 3. त्याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता? इट इज अॅन एपी.
हा आता बघा काय कन्फ्युजन आहे. याच क्वेश्चनला तुम्ही अजून करू शकता. एन फिक्स आहे. तुम्हाला दुसरी मेथड सांगतो, टेन्शन नाही. n+1 करा. आता +1 करा, काही प्रॉब्लेम नाही. nच्या जागी काय ठेवा? n+1 काय बनेल? 3n+3 - 1 हा +2 झाला. हा झाला n+1. आता हा मोठा आहे याच्यापेक्षा. आता सबट्रॅक्ट काय करणार? an+1 मधून an. तर 3n+2 मधून याला केल्यावर हा प्लस येतो. हा कॅन्सल होतो. वापस तुमचा असेल +3n. समजलं? तर तुम्ही असंही करू शकता, असंही करू शकता. स्टँडर्ड मेथड काय सांगते? an घ्या, मग n-1 घ्या, मोठ्यातून लहान मायनस करा. आपण लहानातून मोठा केला होता. समजलं सगळ्यांना? ही एक कॅटेगरी आहे. फिक्स आहे. नेक्स्ट बघा, मी पूर्ण an ला आता एक्सप्लोर करायला. चला, एक जनरल टर्म आहे 3n² - 4. इज इट अँड AP? ठीक आहे. एक खास गोष्ट सांगायची म्हणून सांगायलो. an लिहून टाका. आता an-1 करा. n ला -1 ने रिप्लेस करून स्क्वेअर करावं लागेल. जे आहे तेच करायचं. फक्त रिप्लेस करत चला. काय होतं? a² - 2ab + b². आयडेंटिटी बीच्या सोडत नाही. मल्टिप्लाय करा. 3n² - 6n + 3 - 4. आता एक जादू दाखवतो. 3n² - 6n - 1 हा कोण आला? an-1 आला. आता आपण काय करणार? an मधून an-1 सबट्रॅक्ट करणार. दिलेली टर्म 3n² - 4. चला, मायनस केल्यावर ह्याचे साईन बदलतात. लक्ष देणं तुमचं काम आहे. दुसऱ्या क्लासला कोणाळे बिनाळेला हे शिकायला चालले लाख लाख रुपये देऊन 7वी 8वीला. जेव्हा शिकायचं तेव्हा लक्ष देत नाही. आता पहा, इथून 3n² कॅन्सल होतो. काय यायला? 6n येतोय आणि इथे किती आला? -3. इज इट द कॉमन डिफरन्स? कशावरून? n हा व्हेरिएबल आहे. तुम्ही n बदलत गेलात तर हा नंबर बदलत जाईल. मन लक्षात ठेवा, इथं जो d आला, d तर आला, डिफरन्स तर येणार, काढल्यावर तर येणारच. बट इट्स नॉट अ कॉन्स्टंट. ठीक आहे? सो इट इज नॉट अन एपी. एपी चेक करण्याची एक पद्धत आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. जनरल टर्म जेव्हा डिग्री 1चं इक्वेशन असतं, तेव्हा ती एपी असते. डिग्री 2, 3, 4 एपी नसते. समजे? हा हॅक आहे याच्यातला, लक्षात ठेवा. जनरलाइज करू नका, पण असतं तसं. तर डिग्री 2 वाला असेल तर ती एपी नसते, कारण त्याच्यात कॅन्सल होऊन एक n ची टर्म शिल्लक राहते. व्हेरिएबल आला याचा अर्थ तुम्ही त्याच्या व्हॅल्यू चेंज करत गेलात की ते बदलत जाणार. कारण बघा, n ला 0 ठेवलं तर -3 येईल, 1 ठेवलं तर +3 येईल. प्रत्येक वेळी डिफरन्स चेंज होतोय. मागच्या केसमध्ये फिक्स होता ना 3, त्याच्यासोबत n नाहीच आहे. तर n नाही तर n ठेवायचा प्रश्न नाही. तो कॉन्स्टंट झाला म्हणून एपी आहे. आता एपी मध्ये हा एक फॉर्म आहे an-an-1. हा खूप जण वापरतच नाही. सर आता ह्याच्यामध्ये एक खास गोष्ट याच्यात पुढे चला. ही जी an होती 3n-1 फ्रॅक्शन मध्ये डेसिमल मध्ये कॉमन डिफरन्स येऊ शकतो. तुमच्या एपीवर डिपेंड आहे. कोण म्हणलं? येड. Difference may be a fraction. Difference may be decimal. Difference may be negative. Difference cannot be zero. Difference may be zero. Number of terms cannot be zero. Difference zero केव्हा येईल सर? जेव्हा सगळ्या टर्म सेम असतील. ही पण एपीच आहे. कॉमन डिफरन्स 0 आहे. अरे बाबा, मी जर तुला म्हणलं 1/2 आहे, एक नंबर आहे एपीचा, त्याच्यात मी +2 केला. चला, मी याच्यात +1/2 केला डिफरन्स. लक्ष द्या. तर 1/2 मध्ये 1/2 मिळवल्यावर 1 येतो. ठीक आहे? 1 आला नेक्स्ट टर्म. पुन्हा ह्याच्यात 1 मिळवा, 1/2 मिळवा, 3/2 येईल. 3/2 मध्ये 1/2 मिळवा, 2 येईल.
2 मध्ये 1/2 मिळवा, 5/2 येईल. दिस इज एन एपी. बघा, प्रत्येकाचा कॉमन डिफरन्स 1/2 आहे. द डिफरन्स कॅन बी अ फ्रॅक्शन. मी एकच सांगायलो, कन्फ्युजन नका करू, कारण स्पष्ट लिहून दिलं होतं असं. स्मॉल एन इज नॅचरल नंबर आणि स्मॉल एन होता नंबर ऑफ टर्म्स. तुम्ही जेव्हा मोजता आता सांगा ह्याच्यात किती टर्म्स आहेत? 5. ते नॅचरल नंबर आहे ना, नंबर ऑफ टर्म्स 5. डिफरन्स कॅन बी फ्रॅक्शन. आता ह्याला सॉल्व्ह करण्याची एक अशी पद्धत ज्यांना अल्जेब्रा नकोय. समजलं? आता तुम्हाला प्रश्न सेम विचारला, सांगा ही एपी आहे का? सर याच्यासाठी तर तुम्ही फार एवढं सांगितलं, हे असं करायचं. हे तर काय नाही, हे तर पॉवरफुल टूल आहे. त्याच्यानं तुम्ही काही करू शकता. तर आता दुसरी काय पद्धत आहे? आमच्या सीबीएसई मध्ये तर असं काही दिलं नाही. हे असं काही दिलं नाही. देणार नाही, काळजी करू नका. त्याची एक दुसरी पद्धत सांगतो. पुट n is equal to 1, 2, 3 and so on. n ला 1, 2, 3 ठेवत चला. समजलं? n काय होत्या? नंबर ऑफ टर्म्स. n ला 1 ठेवा. तर a1 येईल? पहा, a1. तर 3 into 1 minus 1. काय बनतंय? 2. आता n ला 2 ठेवा. 3 into 2 minus 1. 5. a ला 3 ठेवा. 3 into 3 minus 1. 8. बघा आता आपण घेतलेला क्वेश्चन 2, 5, 8च होता की नाही? सांगा कॉमन डिफरन्स. 5 minus 2 plus 3. आला? इट इज एन 8. n नाही, n minus 1 नाही, n plus 1 नाही, an minus 1 नाही, काहीच नाही. ही आपली जनरल मेथड. अरिथमॅटिक मेथड काय सांगते? तुम्ही बोर्डमध्ये ही यूज करू शकता. बोर्डमध्ये ही 100% व्हॅलिड आहे. ज्यांना मागची मेथड वापरायची नाही, मी रेकमेंड करेन मागची वापरू नका. तुमच्या बुकमध्ये जी मेथड दिली तीच वापरा. ही सोपी मेथड आहे. ठीक आहे? कधी-कधी जेईचे स्टुडंट पण ही मेथड वापरतात. जास्त डोक्याला ताप नको म्हणून. आपल्याला एक सवय असते, व्हेरिएबल पाहिलं की भीती वाटते. तिथं 1, 2, 3 ठेवलं की कळते, अरे हा, हे आपल्याच गावातलं आहे. 1, 2, 3 ठेवलं कळते, अरे हा, ओळखीचं आहे. बघा 1, 2, 3 ठेवलं. मॅथेमॅटिक्स सोपं जाते ना. आता जेव्हा मी असा म्हणतो एखादा नंबर 3n स्क्वेअर मायनस 3n प्लस n मायनस 2, किती भीती वाटते ते क्वाड्रॅटिक बिड्रॅटिक पाहून. आता हे तर दोन एकत्र झाले. त्याला अजून आपण घाण करू शकतो. आहे ना? थांब की. हे असं केलं. याला पाहून भीती वाटते. पण इथं 1, 2, 3 ठेवलं की बघा फटफट, फटफट नंबर येतात. ते ओळखीचे वाटतात. अरिथमॅटिक म्हणजे आपल्या ते काय म्हणूया आनंदाची गोष्ट. अल्जेब्रा काय असते? अल्जेब्रा आनंद देत नाही. अल्जेब्रा आनंद द्यायसाठी नसते. अल्जेब्रा पुढे दुःख होऊ नये म्हणून नसते. आनंद मिळेल न मिळेल, पण दुःख होऊ देत नाही. अल्जेब्राचं हे काम आहे, जनरलाइज करणे. कळलं श्रीनिवास? छान. चला, एपी मध्ये काय काय टाईपचे फॉर्मॅट बनले? एपी मध्ये काय काय फॉर्मॅट बनले? पहिल्यांदा एपी आहे की नाही ओळखा. जनरल टर्म सांगा. त्याच्यानंतर जनरल टर्म वरून एपी आहे की नाही चेक करा. हे 3 टाईपचे प्रश्न झाले. अजून एक प्रश्न असतो, तो पण खास प्रश्न असतो. नेक्स्ट टाईप लक्षात घ्या. मी आता तुम्हाला टाईप वाईज सगळ्या गोष्टी सांगायला. काय असेल? हा, हे खूप मस्त आहे. एक एपी घेऊया. 3, 6, 9 अँड सो ऑन. असं करत 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 आपण पुढे चाललोय. एक एपी आहे, nth टर्म पर्यंत गेलो आपण आणि आपल्याला विचारलं इज 542 a part of this AP. आता श्रीनिवासच्या प्रश्नाचं उत्तर मिळते. 542 हा नंबर या एपी मध्ये असेल का, असा प्रश्न आहे. म्हणजे बघा पुढे वाढत वाढत चालले. कितीच्या डिफरन्सने? 3च्या. कधी कधी असं विचारतात, हा नंबर या एपी मध्ये असेल का? आता हे चेक करण्यासाठी पण जनरल टर्म आहे. आपण असं समजून चालू, लेट करू. फर्स्ट टर्म 3 आहे,
कॉमन डिफरन्स 6 - 3 3 आहे. एबी तर आहे नो डाऊट. आणि आपल्याला या टर्मला शोधायचं याच्यामध्ये. सर्च बार मध्ये जाऊन टाईप केलं. ठीक आहे, शोधायचंय. हा जर असेल तर तो nth पोझिशनवर येईल. आपण थांबू ना, सापडला की थांबलो. त्यालाच आपण लास्ट टर्म म्हणले. an किती मानूया? 542 आहे की नाही माहित नाही. मानायचं. पण हा कितव्या जागी आहे माहित नाही. म्हणजे आपल्याला n माहित नाही. समजलं काय करायचंय? an माहिती आहे म्हणजे n माहित नाही हा, हे लक्षात घ्या. कारण हा n हा आहे आणि हा 542 n नाहीये. 542 an आहे. मी काल सांगितलेलं कन्फ्युजन. रिझॉल्व द कन्फ्युजन. लक्षात ठेवा. an आहे, हा n नाही. चला जनरल टर्म लिहा. an a प्लस n मायनस 1 इंटू d. an च्या जागी 542 ठेवा. a किती आहे? 3. n माहित नाही. चुकून हा इथे ठेवू नका. d किती आहे? +3. आता याला सॉल्व करण्याची एक पद्धत सांगतो. खूप काम पडणार आहे. उसको इधर लेके आओ. 542 - 3. सर याला ब्रॅकेटशी मल्टिप्लाय करू. बिलकुल घाई करायची नाही. डिस्ट्रीब्युटिव्हला अरे याला इकडे आणणं सोपं आहे ना. हे किती झालं बघा 539. हा इंटू 3 इकडे आणा. n - 1 बघा किती आले? डिवाइड होते का 3 न? नाही होत. बघा 8 आणि 9 17 नाहीये. ओके. तर n काय होईल? 539/3 प्लस 1 होईल इकडे येऊ. आणि हा काय बनेल? 539 प्लस 3/3. n किती झाला? 542/3. आता बघ श्रीनिवास, इट इज नॉट अ नॅचरल नंबर. n काय? नंबर ऑफ टर्म्स. नंबर ऑफ टर्म्स हे किती सांगायले? 542 चा 1/3. नॅचरल नंबर येणार? अरे डिव्हिजिबल नाही ना. डिव्हिजिबल असता तर हा नॅचरल आला असता. तर चेक करण्याची ही मेथड आहे. एखादी टर्म एखाद्या एपी मध्ये आहे की नाही हे शोधण्यासाठी पण जनरल टर्म हेल्प करते. कळलं का जनरल टर्मचे किती फायदे आहेत? तर जनरल टर्म सांगते तुम्ही सॉल्व्ह करा आणि n करा अशा केसमध्ये. n जर एक नॅचरल नंबर आला तर ती त्या एपी मध्ये आहे. समजे? अशा टाईपचा एक प्रश्न असतो. सर अजून एक खास टाईप कोणती असते? ती आज नाही सांगत, नंतर सांगतो. पण ती टाईप परीक्षेमध्ये इनइक्वॅलिटीच्या बेसवर असते. फर्स्ट निगेटिव्ह टर्म सांगा. असतो एक प्रश्न. फर्स्ट निगेटिव्ह टर्म याचा अर्थ काय? एक एपी डिक्रीजिंग आहे. अरे बाबा डिक्रीज आहे तेव्हा तर झिरो कडे जाईल ना. एक एपी डिक्रीज होत 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 कधीतरी झिरो येईल. समजा मी तुम्हाला असं म्हटलं, एक एपी आपल्याकडे समजा 10, मग 8, 6, 4, 2 याले लक्षात 10, 8, 6, 4, 2 मग 0 मग -2, -4, -6 अँड सो ऑन. बघा या सगळ्यांचा कॉमन डिफरन्स -2 आहे. इट्स अ डिक्रीजिंग एपी. आणि तुम्हाला विचारलंय या एपी मध्ये फर्स्ट निगेटिव्ह टर्म कोणती आहे? निगेटिव्ह फर्स्ट काय विचारलं कारण पुढे खूप आहे. तर फर्स्ट विचारतात तुम्हाला परीक्षेत. तुम्ही तर आता हे लिहून पाहिले मी छोटी एपी दिली म्हणून. आता असंच करत करत गेलो तर कितव्या जागेवर म्हणजे nth टर्म फर्स्ट निगेटिव्ह टर्म सापडेल. तर आता हे कसं ठरवणार आम्ही? तर an लावूया. चला an म्हणजे nth टर्म. nth टर्म काय पाहिजे मला? -2 नाही पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. ती कोणती आहे माहित नाही. ती आता इथं लिहिली म्हणून -2 दिसायले. उगा इथं लिहिलं म्हणून. मी सुरू जर इथून केलं असतं तर हे असं करत गेलो असतो तिथे -2 झालं असतं. पण आता इथे लिहिलं म्हणून इथं आलं. तेवढं तर डोकं आहे तुम्हाला, चांगली गोष्ट. आता पहा, कधी-कधी एपी मध्ये असं कळत नाही. आता हे पटकन आलं म्हणून लिहिलं आपण. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असते, an काय माहित नाही. पण एवढं माहिती आहे an निगेटिव्ह आहे. तर याचा अर्थ काय करायचं, की जो an आहे ना तो लेस दॅन 0 करायचा संपलं. निगेटिव्हचा अर्थ काय? 0 पेक्षा लहान. तर इथे इक्वल ठेवायचं नाही. या प्रश्नात जनरल टर्म मध्ये काय करायचं, an जो आहे आपण नंतर करू. आधी तुम्ही हे काढा. जनरल टर्म काढा. तर जनरल टर्म काय येईल? फर्स्ट टर्म सांगा 10. n माहित नाही. तेच तर काढायचंय. कितवी टर्म? nth टर्म. d आहे
इथं मात्र गडबड करू नका, निगेटिव्ह 2 येईल. कारण डिफरन्स डिक्रीजिंग आहे. हेच बाबूभाई. आता बघा, हे 10 मी आता सांगितलं सवय लावून घ्या. याला इथं अझ्युम करायला शिका. म्हणजे चुका होणार नाही. प्लस मायनस मायनस. तर -2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. आता लोक प्लस नाही करतात. ते कन्फ्युजन नको. -2n मायनस मायनस +2. ते किती आला? 12 - 2n. आता हा जो 12 - 2n आहे, हा an आहे. ऍक्च्युली हा an आहे ना. बट फॉर निगेटिव्ह टर्म्स, नीट बघा, फॉर निगेटिव्ह टर्म्स जो an आहे मस्ट बी लेस दॅन 0. ही कंडिशन आहे निगेटिव्ह टर्मची. त्याचा अर्थ ही जी आलेली टर्म आहे ही लेस दॅन 0 पाहिजे. म्हणजे काय होईल? 12 - 2m शुड बी लेस दॅन 0. आता आपण शिकलो होतो. काय होईल? -2n इकडे येऊन जाईल, +2n होईल. त्याचा अर्थ काय बघा? 2n इज ग्रेटर दॅन 12. तुम्ही म्हणताल सर इनइक्वालिटी रिव्हर्स केली. रिव्हर्स नाही केली. तोच नंबर आहे. फक्त मी साईड चेंज केल्यात. नाहीतर रिव्हर्स केली म्हणताल. कुठेही बेविकर लावू नका. आता बघा, तेच आहे. रिलेशन अजूनही तेच आहे. ते फार सवय असते लेकरांना. आता 2 ने डिव्हाइड करता येते? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असताना इनइक्वालिटी रिव्हर्स होत नाही. बघा तो फायदा आहे. आणि 10th स्टँडर्डला विचारतात. तर हा काय म्हणतो? n हा 6 पाहिजे. 6 पेक्षा मोठा पाहिजे. इक्वॅलिटी नाहीये. आता समजून घ्या. n मस्ट बी ग्रेटर दॅन 6. सर याचा अर्थ n काय पाहिजे? 7, 8, 9, 10 अँड सो ऑन. मधलं तर घेता येत नाही. n इज नॅचरल. मध्ये काही घेता येत नाही. नाही तर सर 6.1 नाही घेता येत का? अरे n मस्ट बी नॅचरल. पुन्हा पुन्हा आपली गाडी इथे येऊन थांबू नये. हे लक्षात ठेवा. आता याच्यावर काय कळलं की याच्यातली 7th टर्म ही तुमची फर्स्ट निगेटिव्ह टर्म आहे. बघा इथून मोजा. 1, 2, 3, 4, 5. आता ही 1 आहे ना, सॉरी. 1 कोण आहे? 10 आहे ना. फर्स्ट टर्म पासून मोजत चला. 1, 2, 3, 4, 5, 6. बघा 7th टर्म कोण आली? निगेटिव्ह टर्म. जनरल टर्मचा हा फायदा असतो. समजे कुछ? सर मग आता एवढं तर कळलं की 6 पेक्षा मोठ्या किती नंबर आहेत? इन्फायनाइट आहेत. बघा पॉझिटिव्ह इन्फिनिटी, 7 टू इन्फिनिटी. पण आपल्याला फर्स्ट टर्म पाहिजे. तर आपण n ला किती घेणार? 7 घेणार. आता n 7 घेतला तर इथे ठेवा. 12 मायनस यांच्या जागी 7 ठेवा. बघा ती टर्म पण तुम्ही शोधली. दिस इज हाऊ मॅथमॅटिक्स वर्क्स. असं काही पण कुठेही नसते. उठायचं नाही. लाज वाटली पाहिजे उठायला. असं लक्ष द्या. अरे मी तुम्हाला काय काय शिकवायला, तुम्ही काय काय तुमच्या डोक्यात गलतच चालू आहे. अरे काय काय या गोष्टी शिकायला भेटणं हे तुमचं लक आहे. सगळे शिकवतील नो डाऊट. आमच्या वेळेस तर असं शिकवायला कोणी नव्हतं. ते सगळं आमचं आम्ही शिकलेलं आहे. थिंकिंग आम्ही आमची डेव्हलप केलेली आहे. बरं याच्यात बोर आहे का काही? किती इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला याच्यामध्ये एखाद्या एपीची निगेटिव्ह टर्म शोधता येणं, हे की नाही? ती फर्स्ट टर्म कोणती असेल? बघा कितवी टर्म आहे हे पण सांगता येईल आणि ती कोणती आहे ते पण सांगता येईल. 7th टर्म इज द फर्स्ट निगेटिव्ह टर्म अँड दॅट इज निगेटिव्ह 2. हा प्रश्न तुम्हाला सेक्शन सी किंवा डी मध्ये येतो. लक्षात ठेवा या चॅप्टरचे सगळ्या टाईपचे क्वेश्चन मी तुमचे कव्हर करायला असतेच, काळजी करू नका. आता याच्यामध्ये जेव्हा आपण मिक्स करतो, ऐका काय करायला तुम्ही बोट मोडाले का एकमेकाची? मोडा पण माझ्या नावावर म्हणू नका. आता लक्षात घ्या. चला ही पण टाईप कव्हर झाली. जास्त त्रास देत नाही. द सम ऑफ n टर्म्स. सांगून मोकळं होऊ द्या बेटा, नंतर क्वेश्चन करता येतं. प्रॅक्टिस खूप करायची आपल्याला. सिलेबस संपला तर पुढचं काम आहे. सिलेबस संपायला डिसेंबर आल्यावर कसं होईल? n टर्म्सची सम काढायची आहे म्हणजे आपल्याला SN काढायचं आहे. ह्याच्यासाठी एक स्टोरी आहे. ज्यांनी याचा शोध लावला. ऑयलर माहिती आहे?
युलर म्हणतात आपल्याकडं. दॅट इज ॲक्चुअली ऑइलर. वर्गात बसलेले होते. स्टुडंट होते तुमच्यासारखे आणि हे सगळे स्टुडंट बसलेले आहेत आणि समोर टेबलवर सर बसलेले आहेत. टेबलच्या बाजूला, टेबलवर नाही, चेअरवर बसलेले आणि आता त्यांना काय होतं, ते मुलांना मॅथ्स शिकवत होते आणि त्यांनी काय केलं, बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी जी स्टोरी सांगायली ही खरी स्टोरी आहे. उगा 10 मिनिटं उरलेत म्हणून काही भिडत नाहीये. नीट ऐका. या टीचरला इथं मॅथ्स शिकवताना काय झालं, यांना काहीतरी दुसरं काम आलं शाळेचं. आता त्यांना काय माहित होतं, की मी हे काम करत बसलो तर मुलं गोंधळ करतील वर्गात. विनाकारण काही काम नाही होत. तुम्हाला एवढं असून तर गोंधळ करता होय सम्यक? तर हे जे मुलं आहेत, आता यांना काहीतरी काम द्यावं आपण, असा त्यांनी विचार केला. आणि मग ह्याच्यामध्ये इथं कुठेतरी आपला ते ऑइलर बसला होता. वाटच बघू लागला, सर काय देतात आपण बघू. मग सर म्हणले, "काम करा मुलांनो, 1 + 2 + 3 प्लस असं करत-करत 100 पर्यंत न्या त्यांची ॲडिशन करा." त्याला वाटलं आता पोरं हे बेरीज करत बसतील बोटावर मोजत. 10 मिनिटं जातील आणि मग तोपर्यंत माझं काम होऊन जाईल. म्हणजे ह्यांनी फक्त हा क्वेशन का दिला? टाईमपास. मुलांना गुंतवण्यासाठी. ॲक्चुअली ह्याला कसं ॲड करतात, हे सरला माहीत होतं. कसं? बोटावर मोजून. पण याला फास्टेस्ट वेनं कसं ॲड करतात, हे सरलाही माहीत नव्हतं. हे सरलाही माहीत नव्हतं. त्यांचा फक्त हेतू एकच होता, माझं काम होईपर्यंत मुलं शांत बसले पाहिजे. वेळ लागेल ना याला करायला. आता मला जर जास्त काम असतं, तर मी ही सम 1 + 2 + 3 1000 पर्यंत दिली असती. दिवसभर करत बसा. आता लक्षात घ्या. आता सरला वाटलं चला आपण एक 15-20 मिनिटं आता निश्चिंत. सरनं सांगून एक 10 सेकंड झाले असतील. ऑइलर म्हणला, "सर, आय फाउंड द आन्सर." सर म्हणले, "असं कसं?" आता सरांनी त्याची जी प्रोसेस पाहिली आणि नंतर मॅन्युअली करून पाहिलं, तर त्या मुलाचं आन्सर करेक्ट होते. त्यानं काय केलं असेल? या इव्हेंटने या फॉर्म्युल्याचा शोध लागला. त्या मुलानं एपी यूज केलं. पहिल्यांदा सांगा 1 + 2 + 3 + 4 एपी आहे की नाही? बरं ही सिक्वेन्स आहे? मी तुम्हाला काल बोललो. या चॅप्टरचं एक नाव आहे सिक्वेन्स अँड सीरीज. ही सिक्वेन्स आहे. सिक्वेन्सच्या टर्म्सला जेव्हा ॲड करतात, तेव्हा त्याला सीरीज म्हणतात. इट्स अ सीरीज. सिक्वेन्सला ॲड करतात. ही एपी आहे. एपीच्या टर्म्सला ॲड केलात, की ती सीरीज होते. नाव इट्स अ सीरीज. ही एपीची सीरीज आहे. एपीच्या सीरीजला ॲड करण्याचा एक फॉर्म्युला आहे. त्या मुलानं काय डोकं लावलं पहा. त्यानं जेवढं मोठं डोकं लावलं, आपण त्याच्यापेक्षा थोडं छोटं लावू. आपण एक काम करूया. मी 1 + 2 + 3 कारण मला चेक करायला सोपं जाईल ना. 100 पर्यंत करायला मला बोटावर मोजत बसावं लागेल. मी छोटा नंबर घेतो. मी काय करतो बघा. या दोघांना ॲड करतो. किती आलं? 6. मग या दोघांना ॲड करतो. 6. हाल्फ वे पर्यंत आलो. हाल्फ वे पर्यंत आलो. समजून घ्या. 6 चा हाल्फ वे 3 येतो. 3 ला थांबलो. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. 7, 7, 7. म्हणजे अर्ध्या रस्त्यात यायला लक्षात आलंय का? अर्ध्या रस्त्यात काय व्हायलंय? ही जेवढी सम येते त्याच्या हाल्फ. बघा पूर्ण सम किती येत होती? 6. हाल्फ वेला किती यायला पाहिजे? 3. 3 आलं की नाही? त्या पोरानं तेच डोकं लावलं. 1, 2, 3 असं करत-करत कुठं आला? 97, 98, 99, 100. आता इथे 4 घेतले, इथे 4 घेऊ. चला पॅटर्न फॉलो करू. याला ॲड करा 101. याला ॲड 101. यालाही करा 101. यालाही करा 101. बरोबर मधल्या रस्त्यात या. ठीक आहे. आता बघा इव्हन होतं. इव्हन होतं तेव्हा मधला नंबर 50 आणि 51च्या मध्ये येतोय. लक्षात घ्या. ऑडमध्ये करेक्ट मधला नंबर येत होता. तर त्याने काय केलं, ही जी सम येत होती किती? ही जी सम येत होती, याला हाल्फ वे मध्ये आणलं. म्हणजे त्यानं काय केलं, एक फर्स्ट टर्म इकडून पकडली ए, ऐका, आणि लास्ट कडून एक फर्स्ट टर्म निवडली. म्हणजे ए प्लस ए, 2a केलं त्यानं. बघा ए आणि ए इकडून एक फर्स्ट इकडून
तुम्ही इकडून ऍड करत या का इकडून ऍड करत या, सम तर फिक्स आहे. ऍडिशन इज कम्युटेटिव्ह, मागे पुढे केलं तरी अडचण नाही. त्याने इकडून ए मानलं तिकडून मानलं आणि मग काय केलं, जेवढ्या टर्म्स होत्या त्याला हाफ केलं. नंबर ऑफ टर्म्स काय होता n, त्याचा हाफ काय होईल n/2. डिफरन्स फिक्स आहे. किती टर्म्स आहेत n-1 लागणारच. तर त्यांना सिंपल डोकं लावलं. याला सॉल्व्ह करण्यासाठी जो Sn चा फॉर्म्युला बनला, जादू बघा इंटरेस्टिंग आहे. तर तो का बंद नाही झाला बेटा? हा, आता त्याने इथं जे काम केलं त्याच्याकडे लक्ष द्या. जगात असे एक से बडकर एक हिरे होऊन गेले, हिरे. आपलं काम सोपं झालं. तर त्याने काय केलं बघा, जेवढ्या टर्म्स होत्या n त्याला हाफ केलं. 50 असतील तर 25, आहे की नाही? जे ऑड असेल तर त्याच्या हाफ मध्ये हाफच करणार, फ्रॅक्शन येईल. बघा हा n/2 मे बी अ फ्रॅक्शन, नो प्रॉब्लेम. आणि त्याने त्याला मल्टिप्लाय केलं. बघा 101 जे होतं की नाही, त्याला त्याने त्या हाफ नंबरने मल्टिप्लाय केलं असणार. जसं तुम्ही 6 केलं होतं. 6 चा हाफ किती आला होता? 3. 3 चे 2 पार्ट केल्यावर किती आले? 6 आले ना. तुम्ही हाफच करून करायले की नाही, मल्टिप्लाय करायले. तर तुम्ही 6 ला हाफ केल्यावर किती येईल? 3. 3 ला तुम्ही मल्टिप्लाय करा 6 येण्यासाठी 2 ने. हे तेच केलं. त्यानं मल्टिप्लाय केलं. मग या मल्टिप्लिकेशनला ब्रॅकेटमध्ये टाकलं. बघा मी काय करेल हां. त्याने ए घेतला सुरुवातीपासून आणि ए घेतला शेवटपासून, म्हणजे त्यानं 2a घेतला. हाफ केल्यामुळे ए दोन्हीकडचा कन्सिडर करा. मग त्याने प्लस केलं. टोटल टर्म्स काढण्यासाठी एपीचा जनरल फॉर्म घेतला आणि कॉमन डिफरन्सने मल्टिप्लाय केलं. आणि हा जो फॉर्म्युला बनला, दिस इज Sn. कोणत्याही एपीची सम अशी काढतात. आता आपण त्याने म्हणलेला फॉर्म्युला जो होता 1 + 2 + 3, त्याने जे फायनल आन्सर काढलं ते किती असेल? तर बघा, Sn म्हणजे 100 टर्मची सम करायची आहे. n ला 100 लिहा. 100 चा हाफ करा. फर्स्ट टर्मची डबल करा. इथून प्लस टोटल टर्म्स 100. टी किती होता? 1. इन्क्रीजिंग आहे, +1. तर इथून किती येतं? 50. 2 + 99 आलं. हे 2 आणि हे 99 इंटू 1 तर तेच येणार. म्हणजे 50 इंटू 101. बघा मागून पुढून सम किती येत होती? 101. अशा किती टर्म्स होत्या? अर्ध्या रस्त्यात 50. 100चं अर्ध केलं ना? बस. तर हे किती येते? 50-50 येते. बघा 5 ने मल्टिप्लाय करा. 0 पुन्हा 5 हा 0. तर 1 ते 100 ची सम असते 5050. आपण आता केलेला जो क्वेश्चन होता 1 + 2 + कुठपर्यंत? 5 पर्यंत. तर काम करा. मी मुद्दाम सांगायलो. S5 n/2 2 × 8 + n-1 × d. बघा आता इथे डेसिमल काढू नका. याच्यासाठी हा मुद्दाम क्वेश्चन घेतला. ज्यांच्या मनात डाऊट आहे इथं ऑड आल्यावर काय करावं? तर पॉइंट मध्ये करावं का? बॅड आयडिया. पॉइंटच्या नादी लागायचं नाही. इथे 2 + 4 येतं, दिसलं? असं का सर? इथे 6 येतं. तर 1 + 2 + 3 + 4 + 5 यांची सम 15 येते. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करतो. समजलं? तर 5 आणि 4 9 3 12 13 14 आणि 15 झाली सम 15. Sn चा लास्ट फॉर्म पण मग घरी जा. अरे झालं बेटा, लास्ट फॉर्म बघा इथंच आहे. विदिन अ मिनिट होतं. अरे आपण झालं आता क्वेश्चन करायला फ्री झालो. याला पाहायची एक दुसरी पद्धत आहे. हा फॉर्म्युला केव्हा वापरा? जेव्हा अशी एखादी सिक्वेन्स आहे आणि इथला नंबर माहित नाही. n पर्यंत जायचंय. n माहित नाही. an पर्यंत जायचंय डायरेक्ट. तर हा फॉर्म्युला वापरा. म्हणजे काय म्हणालो मी? when the last term or nth term is unknown किंवा माहित नाही. if an is unknown तेव्हा हा फॉर्म्युला वापरा. आता याचं सेकंड व्हर्जन पहा. जेव्हा लास्ट टर्म माहित असते, मी काय करायलो थोडंसं लक्ष द्या. तो याला स्प्लिट करा a + a. मी जे सांगायलो तिथं पहा. बाकीचं जशाल तसं लिहा. असं का केलं सर? याला पाहून कोणी आठवते का? हा an आहे. हा a प्लस आणि हा an आहे. मी काल रात्री सांगितलं होतं. an ला L पण म्हणतात.
दिस इज अनदर फॉर्म. जेव्हा लास्ट टर्म माहिती आहे. बघा एन केव्हा आहे? लास्ट टर्म माहिती आहे. आता आपण जो मागचा क्वेश्चन सॉल्व्ह केला, त्याच्यात मी काय केलं बघा. एवढं कॅल्क्युलेशन केलं. मला याची ऍक्च्युअल लास्ट टर्म माहिती आहे ना? तर मी या फॉर्म पेक्षा इट विल बेटर टू यूज दिस. इथे काय म्हणायचं? लास्ट टर्म इज नोन. चला याच क्वेश्चनला करून बघा. 100 ची सम करायची होती. 100 चा काय करा? हाफ. फर्स्ट टर्म 1, लास्ट टर्म 100. बघा 50 into 101 डायरेक्ट 2 स्टेप मध्ये आला. युअर आन्सर इज 50-50. पॉवरफुल आहे की नाही? एपी. गुड बाय.